गौतम सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. मी आयटीआय वेल्डर आहे, पण माझी त्यांनी वेल्डिंगची ट्रायल घेतली नाही. ट्रायल न घेताच मला त्यांनी हाकलून दिलं साहेब तिथून. तर आणि तिथे गेल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की तिथं जेवढे पण अधिकारी भरलेत ते सर्व गुजराती, बिहारी हे सर्व अधिकारी तिथे भरलेत. मग ते अधिकारी काय करायला लागले, त्यांच्या राज्यातील लोकांना अगोदर प्राधान्य द्यायला लागले. मग हा प्रकल्प कशासाठी उभा केला साहेब? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. लोहारा तालुक्यातील करजखेडा या गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मात्र याच दरम्यान काही युवकांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जर आपण पाहिले तर परप्रांतीय जे युवक आहेत त्यांना महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यामध्ये नोकऱ्या दिल्या जातात, मात्र इथले जे भूमिपुत्र आहेत, युवक आहेत, त्यांना डावललं जाते असा या सर्व तरुणांचा आरोप होता. तेच तरुण आपल्या सोबत आहेत. नेमकं काय तो विषय जाणून घेणार आहेत. मला सांगा, उद्धव ठाकरेंची भेट घेतली, काय तुमची मागणी होती, काय नेमकं प्रकार आहे? सर, आपल्या मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प आलाय. त्या प्रकल्पाचं नाव आहे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी. त्या प्रकल्पाचा गेल्या महिन्यामध्ये मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. मी तिथं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत ते दक्षिण भारतातले आहेत. त्या दक्षिण भारतातल्या अधिकाऱ्यांना माझा इंटरव्ह्यू घेतला. मी आयटीआय वेल्डर आहे, तर त्यांनी माझी वेल्डिंगची टेस्ट न घेता मला जायला सांगितलं. मी त्यांना प्रतिप्रश्न केला, मी वेल्डर आहे, माझी वेल्डिंगची टेस्ट घ्या. तर ते मला बोलले की आम्ही तुम्हाला कळवू. पण मी गेलो तिथून. काही दिवसानंतर मी गेटवर गेलो आणि तिथले जे सिक्युरिटी आहेत त्यांना विचारलो की बाबा माझं सिलेक्शन झालं की नाही. तर तिथले सिक्युरिटी मला बोलले की तुझ्यासारखे असंख्य तरुण रोज इथं चक्रा मारतात, तुझ्यासारखे असंख्य तरुणांनी इथं सीव्ही देऊन गेलेत, त्या लोकांची सीव्ही इथं धूळ खात पडले आहेत. मग जर ह्या लोकांना जर गरज असेल तर हे तुम्हाला बोलवतील, नाही गरज असेल तर तुम्ही समजून जावा की तुम्हाला ते रिजेक्ट केलंय. तर मग आणि तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जेवढे पण तिथे उच्च पद भरलेत ते सर्व गुजराती, बिहारी हे सर्व लोक भरलेत. मग ती अधिकारी जे काय करायला लागले, त्यांच्या राज्यातीलच मुलांना प्राधान्य द्यायला लागलेत. मग स्थानिकांनी काय करायचं? हा प्रकल्प कुणासाठी उभा केला? हा प्रकल्प मराठवाड्यातल्या तरुणांची वणवण थांबावी म्हणून हा प्रकल्प उभा केला. मराठवाड्यातल्या तरुणांच्या हाताला रोजगार भेटावा म्हणून हा प्रकल्प उभा केला. तर मग राज्यातील तरुणांना रोजगार न देता बाहेरच्या लोकांना रोजगार भेटतोय. मग भूमिपुत्रांनी कुठं जायचं? हा मुद्दा मी तिथं मांडला. किती परराज्यातले किती तिथं लोक तुम्हाला आढळले, काय तुम्ही माहिती घेतली का? गेल्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लातूर दौऱ्यावर होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा लातूर जिल्ह्यातील तरुणांना 10,000 तरुणांना रोजगार भेटत. तिथं सध्या 1,000 लोक काम करत आहेत. पण ही माहिती सर्व खोटी आहे, चुकीची आहे. तिथं सध्या 150 लोक काम करत आहेत. पण त्या 150 लोकांमधून मराठी माणसं कोळशाच्या खाणीमधून हिरा हुडकावा त्या पद्धतीनं तिथं लोक आहेत. मराठी माणसं बोटावर मोजणे इतके आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की बाबा 1,000 लोकांना रोजगार भेटला. तर तिथं सगळं खोटी माहिती आहे. आणि स्थानिक भूमिपुत्रांना जो अन्याय होतोय, स्थानिक भूमिपुत्रांना त्या फॅक्टरीमधून डावललं जातंय, तिथं रोजगार भेटत नाही. याच्या विरोधात आम्ही अन्याय उठवण्यासाठी मी आवाज उठवला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ती माझी मागणी उचलून धरतो असं ते बोलले. मला आश्वासन त्यांनी दिलं. आता बघू पुढे काय प्रोसेस होते. माझ्या मागणीला मला न्याय भेटावा. माझ्यावर जो अन्याय झालाय त्याच्या विरोधात मी कंपनीच्या गेट समोर पुढच्या आठवड्यामध्ये मला जर न्याय नाही भेटला तर मी कंपनीच्या समोर आमर उपोषणासाठी बसणार आहे. आमच्या मराठवाड्यातील शेतकरी वर्षानुवर्ष मागासलेला आहे. या दुष्काळी जिल्ह्यामध्ये एवढा अतोनात पाऊस झाला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आमचा बाप फाशी घेऊन मरायला लागला. आम्ही त्यांचीच पुत्र आहोत, आम्ही त्यांचीच मुलं आहोत. मग इथली न्याय व्यवस्था आम्हाला जर न्याय देऊ शकत नसेल, आम्हाला रोजगार जर देऊ शकत नसेल, तर मग आम्ही असं समजू की इथली न्याय व्यवस्था, आमचा बाप जसा मेला, आमचा बाप मेला, आम्ही रस्त्यावर आलो, आता आम्ही फाशा घेऊन मरू म्हणजे आमचे कुटुंब रस्त्यावर येतील. मग आम्ही काय करायचं? इथल्या स्थानिकांनी काय करायचं? इथल्या स्थानिक पुत्रांनी काय करायचं? तुम्ही जर बाहेरच्या लोकांना जर इथं हायर करत असताल तर आम्ही कुठं जायचं? हा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा प्रश्न आहे. आपण जर पाहिले तर अगदी हे जे युवक आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जर आपण पाहिले तर परप्रांतीय जे काही युवक आहेत त्यांना या ठिकाणी आणलं जाते, त्यांना रोजगार मिळवून दिला जातो. मात्र स्थानिक मराठवाड्यातील जे सर्व भूमिपुत्र आहेत, जे रोजगारासाठी भटकंती करत आहेत, अशा लोकांना प्राधान्यानं नोकरी द्यावी किंवा त्या ठिकाणी काम मिळावं अशी मागणी जी आहे त्यांनी आता उद्धव ठाकरेंकडे देखील आपल्या भाषणातून देखील त्या ठिकाणी त्यांनी पाहायला मिळते. बालाजी सुरवशे, साम टीव्ही, धाराशिव.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.